या सकाळच्या बिना आंघोळीच्या निघल्या. ही एक आम्ही आंघोळ केले 4 वाजल्यामध्ये सकाळचा घर काय बोलता आंघोळ धुवायची बोलतोय. 4 नाही आंघोळ बिंघोळ केली आम्ही. ही मीना मी पण आंघोळ केली. काय खोटी बोलते ना अशा बसल्या हे पत्ता भरला असेल इथंच कुठेतरी पत्ते नंतर पण घेतल्या मला. हे पत्त्यांचं पॉइंट लिहिलेत. रात भो पत्ते केले होते यावी. रात भो पत्ते केले गाडी पण पत्ते घ्यायला घेतले यावी. काय आहे त्यांच्या यानं बोलायला शब्द आहेत तुमच्याकडे. गुड मॉर्निंग मित्रांनो. खूप दिवसानंतर व्हिडिओ शूट करतोय आणि तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. आता वाजल्या सकाळचे 4:30 आणि आता आम्ही निघालोय राजस्थानला. आणि यांची भांडणं चाललेत कोण कुठे बसेल आणि मचानी बसून घेतलेलं एकदम पद्धतशीर. त्याने काय ठेवला नाही बसायचा. गाडी आपली एकदम रेडी आहे. फायनली यांनी 3 वाजता मला उठवलेलं आणि 4:30 वाजता आम्ही निघालोय. आणि आता ही सगळी झोपतील मागं वांडरा सगळी झोपतील आणि मचा आई झोपला काय याला तुरवतो मी पीठ. हे सकाळ फोटो काढायला बी लागले यांना काय बोलायचा फोटो काढला. काय बोलतो शेठ कॅश सकाळ तुला काय ऑनलाईनची गरज लागली. लय पाहिजेत ना आमच्याकडे कॅश आहे. खकार करायला लागला पेट्रोल खकार करतो. खूप कष्ट चाललेत आमचे गाडी चालवायला. त्यात तो तिकडूनचा आपला वाडा भिवंडीचा रस्ता मच्छिंद्रसनचा त्यापेक्षा खराब रस्ता यो. अजून आम्ही वाड्याशी पुढे आलोय आता फक्त. अहमदाबाद हायवेला पण नाही लागलो अजून. पूर्ण रस्ता खराब आहे. कुठं सगळीकडे कामं चालू आहेत रस्त्याची. पूर्ण खरून ठेवलेत रस्ते. कालो घ्या तुम्हाला एवढं कालोपात का दाखवू नाही शकत. एवढं दिसतं तेवढं दाखवलंय. रोजचं जाणाऱ्यांची काय हालत होत असेल. रोज जाणाऱ्यांची काय हालत होत असेल. रोज चालू असेल त्यांचं माहेर घर. अरे पण तो रस्ता किती खराब ताराच होतच असेल ना शेवटी. फायनली खूप मेहनतीनंतर आम्ही अहमदाबाद हायवेला पोचलो आहे. आणि याची पण अवस्था खराबच आहे वाटतं. आयुष्यात खतरनाक खराब आहे रस्ता. खतरनाक खराब. या मच्छिंद्र मुलं आमचं सकाळ 300 रुपयाचा लॉस झालेला आहे. मच्छिंद्र अशा अंगावर चादर घेऊन झोपले म्हणून पोलिसांनी आम्हाला थांबवला. 300 रुपये घेतले. 300 रुपयाचा किती मोठा लॉस आहे माहिती आहे. 300 रुपये म्हणजे 300 रुपये कमवायला किती अख्खा पूर्ण दिवस जातो. पूर्ण दिवसाची मजुरी केल्यावर 300 रुपये माणूस कमवतो. ते 300 रुपये त्यांनी एकाच मिनिटात घेतले. रडलो थोडासा पण काय झालं नाही. 300 काय 600 येतात. त्याला सांगितलं होतं फाईन मार. त्यांनी बघला याने आधीच्याच फाईन नाही भरलेल्या गाडीवरच्या. ते आता मारलेली फाईन कधी भरली हो. तो ते एक काम कर 1000 दे 500 दे 300 दे. ठीक आहे बोलतो दे बोलतो. तर काय ते देऊन टाकलं. 300 रुपये लॉस झाला 300 रुपयाचा. शी खूप वाईट झालं. तर मित्रांनो बघू शकता आता वाजल्यात 7:30 वाजल्यात. ही झोपल्यात बघा कशी मांडरा पांगालले बघ कशी. तर आता आम्ही चाललोय खूप 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 लांब. हे साढ़े चमगादड़ दिन में किधर जा रहे हैं क्या मालूम. ते बघ किती जाम आहेत र सगळी वाट वागलाय. त्यांचं ते सासरवाडी. हा ते लग्नाला चालेल वारात घेऊन. माच्याचं लगीन आहे. ते माच्याच्या लग्नाला चालेल वारात घेऊन. तर आमंत्रण दिला होता. आता इथून सुरत राहिले 86 किलोमीटर. आणि आता पहिला स्टॉप आमचा सुरतला असणार आहे. त्यामुळे 86 किलोमीटर कल काढून बसायचं आहे यांना सगळ्यांना. झोपून आल्या झोपून तरी पण यांना थांबायचं आहे. चालायचं आहे. उभा राहायचं आहे. काय काय आता काय बोलायचा काय शब्दच नाही माझ्याकडे. काय बोलू आता यांना.
जाऊन दे, काय नाही बोलत आता. काय एवढा फिरून फिरून यांनी तिथे आता इथे येऊन थांबवलंय. पहिला स्टॉप पण घेतलाय. इथून सुरत 50 किलोमीटर असेल. नुसते थांब सांगतात. यांना फिरायला नेऊन फायदा नाही. ही लोक फिरायला न्यायच्या कामाची नाहीत. नुसती थांब चाललाय यांचा. माणूस निघल्यावर डायरेक्ट थांबाला जागे हो, जिथं जायचं तिथं गेल्यावर तर मतलब आहे. आता अर्धा तास घालवतील या बाया. हे बघ, अर्धा तास घालवशील ना आता. नुसता टाइमपास लावला या लोकांनी. नुसता टाइमपास करतात. ते तिकडे चहा प्यायला बी लागल्या ना आधी. 100 रुपयाला एक चहा आहे. 100 रुपयाला एक चहा आहे. 100 रुपयाला 4 दिवस चहा पिलो असतो मी. 100 रुपयाला आपण तिकडे मॅगडीला कॉफी पिली असती. तुम्ही लय जुगारी लोक बघले असतील, पण याची जुगारी लोकांनी बघली. ही पत्ता गेला बी लागल्या. दाखव का पत्ता. ही लोक जुगारी 500-500 रुपयाच्या गेम खेळतात, डबा खेळतात 500-500 रुपये. म्हणजे किती तो पैसा ठेवायचा कुठं आपला पैसा याने. फिरायला निघला तरी पण पत्ता खेळतात. घरात राहत पत्ता गेलं होती. बोला आता तुम्हीच काहीतरी बोलू शकता ना कमेंट मध्ये. तुम्हीच सांगा ना काय बोलत होत्या. हे बघा झाली भांडणं इथं. अजून तरी चालू पण झाला नाही. हे बघा काय बोलणार त्यानं तुम्ही सांगा. ते आता पद्धतशीर बघा. हे तुम्हाला दिसल्या नव्हत्या. गाडीन चालू गाडीन पत्ता गेला विलगल्यान. आता यांना काय बोलायचा. जुगार आहे एक नंबरच्या. नाही पैशावर गेला विलगल्यान. वाईट बाईकवाला बघितलं म्हणजे असं बाईकवाला नव्हतं बघितलं. गाडव डायरेक्ट गाडीच्या मध्ये घुसताना थांबतात. मित्रांनो इकडं बाईक ड्रायव्हर एवढा खतरनाक आहेत ना. म्हणजे फोर व्हीलरला मागे राहिली तरी चालेल, पण बाईक पुढे गेली पाहिजे. एवढं डेंजर इकडे ड्रायव्हर आहेत. ना आमचे पिल्लूनी एवढा हैराण करून ठेवलाय. काहीच घरीच तिला पाहिजे. इकडे फिरायला नको. हे बघ असं कुठून निघला. हे बघा तुम्हाला बोललो होतो ना, हे असं बाईक वाला ड्रायव्हर. आमचा आता सुखाचे दिवस संपले आणि परत दुःखाचे दिवस आलेले आहेत. कोणाचा आम्ही सकाळ तोंड बघितला काय माहिती. कुठे हो हे बघा. हे तुम्ही ड्रॅगन फ्रूटचे मले कधी बघितले नसतील. हे बघा हे याला बोलतात ड्रॅगन फ्रूटची झाडं. हा याला ड्रॅगन फ्रूट येतो. आणि यो खराब रस्ता. बघा ट्रॅक्टर सजवले. आपली गाडी अशीच सजवची इकडून जाता आता. या रस्त्यात आधी पण मला आलेल्यासारखं वाटतंय. अशा त्या फिलिंग होतात. हा ते आता लगेच समजणार नाही. तर इकडे पण कांद्यांची झाडं आहेत. कुठं कांदा दिसतं तुला. ते साईडला गवताला कांद्याची झाडा. अरे काय यार तुम्ही म्हणून तुम्हाला मी शालेन टाकला होता. तुम्ही सोडली झाला. काय करणार. शाळा शिकून कोणचा भला झाला आपला वल. वा काय परत बोल. शाळा शिकून कोणचा भला झाला आपला वल. माझ्या तोंडाकडे बघून बोल ना. शाळा स्टॅच्यू ऑफ युनिटी बोल. काय स्टॅच्यू ऑफ युनिटी बोल. स्टॅच्यू युनिटी. हा हेच फरक आहे. समजला तुम्हाला लाईव्ह उदाहरण दिलंय बघा. सगळीकडे बिझी येतो का. घरा बघ कसली जुनी भारी दिसतात घरात. बोलत काय लोकांनी जुनं पण ठेवलंय. आपल्या लोकांनी कौलाची घर काढून टाकली. कौल काढून टाकलं घरांचं. तर मित्रांनो आम्ही आता थोडेच मिनिटात पोहोचणार आहे. तर तुम्ही आता पुढचा ब्लॉग बघू शकता. एकदम क्लीन. असं जर अख्खी आपली पुरी इंडिया दिसत असते तर किती फायदा झाला असता. नाही ना आपल्या लोकांना विमल खायचा आहे. विमल खाऊन पुचूक डोळ्यात बघा किती भारी दिसतंय. किती कुठं कचरा पण नाही कुठे दिसत. एवढा स्वच्छता आहे. आपली भिवंडीची माणसं कशी ते तुम्हाला माहिती आहे. तो बघ तुम्हाला एक कचरा पण दिसणार नाही. हा आपला ते तो कसला पुतला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी. स्टॅच्यू ऑफ युनिटी. हा बस स्टॅच्यू ऑफ युनिसिटी.
मित्रांनो आम्हाला पोलिसांनी रिटर्न पाठवलाय. आमचा रस्ता थोडासा चुकलाय फक्त थोडासा. चुकलं नाही भाई, आपली गाडी तिकडे लावायची, असं. त्यांच्या बस मध्ये बसून यायचा. म्हणजे आमची तिकीट करायचा ना त्यांचा. हो माझा पप्पा वाजला फुकटला. आता आम्हाला वाटलं का फुकट नेतील. आता आमच्या गाडीत एवढा पेट्रोल टाकून मग आम्हाला दुसऱ्यांच्या गाडीत जायला लागतो. तुम्हाला काय बोलायचं ते कमेंट मारण्याचा फायदा नाही झाला. शॉर्टकट मारून आम्ही चुकी गेली, त्यात चुकी आम्हाला भोगावं लागली. या 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 कुठे चालली ग तू? कुठे चालली? कुठे चालली? चालली कुठं ग तू? आता आमची सगळे बाया निघल्यान चालत चालत तर बघता कुठून बस भेटतंय जायला. रिक्षाचा भाडा जाऊन विचार किती आहे? रिक्षाने जायचं का? 3 रिक्षा करायला लागतील रिक्षाला जायला. तुम्ही बुलेट 2 चाव्या आणल्या, एक चावी पडली तर दुसरी लागेल ना. चले राजी पिल्लू. हे बघ हे बघ हायकर हाय हायकर बॅटरी गेले कसली पेलची. आम्ही सांगतो त्याला खर्च. सांगतो ठीक आहे. बाय नाही हाय चले माझ्या बस असा 200 रुपये रिक्षा गेली. आता आम्ही मागावून जागा आहे का? चलो बशी बशी येऊ बशी येऊ. 200 जाम काम केले आम्ही. या चार्जिंगची रिक्षा जातात त्या बोलतात का 3 रिक्षा घ्यायला लागतील. 3 रिक्षा काय चमकल दी मी बसलो ते. मालूम कैसा पडेगा पूछे मने तो. अभी कब बना है ये? पुतना कब बना है? 10 साल हो गया. अब मेरे को पिछले साल मालूम पड़ गया तो इतना बड़ा पुतला इसने ना ये साल में इधर आ गया है. क्या है ना, ये ज्यादा घूमता रहे ना, खाली इधर इधर वैसा घूमता है इधर नजदीक ऐसा लग रहा है. तो इसे लेट है क्या? मेरे को अभी यूट्यूब पे देखा था ना, ऐसा सर्च मार के इसका नाम तो ऐसा दिख रहा, ऊपर से जा रहा था नजारा देख के. खूप महाग. 2600 रुपयात काम झालेलं आहे 7 जणांचा. वरपर्यंत जायचा काय मग हे भाई एकटी एकटीच बी लागले ना. मला विचारतं खातं का? आता काय बोलायचं आहे ना. हे बघ घास लागला पार घास लागला. याद आहे मला नाही का? हा पकडला देऊ का माणूस? माच्यानी बंदूक घेऊन आलाय. माच्या त्याला बंदूक माच्याला काढून टाकावं चांगली. दाखवू का? हो मग चल ना आपण जाऊ ना. हिला घे. ही मावशी 200 रुपयाला खर्च केला तर मावशी सांगते का बस मध्ये आलो पाहिजे. 1 किलोमीटर तर चालवलंय. अजून 1 किलोमीटर लांब दिसतो मला इथून तो. आणि त्या आवडा गरम होतं ना, खतरनाक गरम होतं. त्या गोष्टी तू काय बोलू शकते का? या गोष्टी बोलायचा झाला तर माझे 2 शब्द पण नाही. जाम गरम होतं फक्त. गरम काय आला चला आता मी काढलाय खाली जाता तर फक्त खालतून खायला हे भारी आहे. आपले दुकानासामने बरोबर का? ही एक सुविधा बाबा चांगली गेली. पिल्लू इकडे बघ. हे पिल्लू चकुल्या कुठं चालली का तू? कुठे चालली? कुठे चालली तू? स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला. स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला. अरे परली परली परली. काय नशी मम्मी करते तू? आता किती मोठा दिसतो याच्यावर अंदाज लावू शकता तुम्ही.
हा अंगठा एवढा मोठा आहे त्याच्यावरशी तुम्ही अंदाज लावू शकता किती मोठा आहे. त्याला खरंच पण नाही एवढं. खाली येचाल ना. आता इथून एंट्री आहे आपण आता चेस्ट पर्यंत जाणार आहे तिथपर्यंत जाणार आहे आणि ही इथून एंट्री आहे. तर मित्रांनो मम्मी अशी सांगते तर आतमध्ये बघासारखं काय आहे का तर बघासारखं असं आहे का पूर्ण बगीचा बाग एरिया आणि तो वाघ सिंह कोल्हा बिबट्या हे अजून तुम्हाला बोलतो. अजून बाकीचं सांगतो तुम्हाला. बाकीचं अजून पुढे गेल्यावर तुम्हाला सांगतो. असं वाटतं की डायरेक्ट पूर्ण रिअल बनवलंय. बघ या ओके फोटो. तुम्ही बघू शकता किती? त्या स्टॅच्यूच्या आतमधून ही अशी लिफ्ट बनवलेली आहे चेस्टपर्यंत अशी. म्हणजे तुम्ही विचार करा कशी बनवली असेल ही इथून पूर्ण इथपर्यंत त्या चेस्टपर्यंत आपण आता चाललो आहे. ही आमची माणसांनी टाकून पाला मला जो याच्या आतमध्ये आवळा स्टील वापरले यावी लाईटी लावलं मग त्याच्या आतमध्ये पण. त्याच्या आतमध्ये मेंटेनन्ससाठी पण बनवून ठेवलाय बघ. हा डॅम आहे इथून. हा वरतून पूर्ण व्ह्यू आहे इथला याचा. हा इथून हा पूर्ण व्ह्यू दिसता. एवढी जागा आहे आणि 350 रुपयाला चुना लावलेला आहे आपल्याला. 350 रुपये. हा कभी देखी नहीं. मोदी साहेबांचा खूप खूप धन्यवाद ही फ्री बस दिल्याबद्दल आम्हाला आमच्या 200 वाचवल्याबद्दल. ही आम्ही एक चुकी केली जाताना तर ही बस आम्हाला घ्यायची होती. आमचे 200 रुपये वाचले. 200 रुपये आम्ही काय काय खाल्लं असतं तुम्हाला काय सांगू आता. 200 रुपये कमवायला गेले ना ते असा घाम निघतो इथून घाम थोड्या पायापर्यंत. काय सांगू आता. मित्रांनो जिथं जशी आपली भिवंडीला अवस्था आहे तशी आपली इकडे कुठे आहे आपण लोकेशन गुजरातमध्ये पण अवस्था लई खराब आहे बघा. भिवंडीपेक्षा पण बेकार आहे. थोडंसं चांगला लागला तर काय टेन्शन नाही पण मागच्या रस्ता जरा 4-5 किलोमीटर झाला एवढा खराब रस्ता लागला का सांगून पाहिजे. आमच्या टायर हिलायला लागला डायरेक्ट गाडीचा. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या घरच्यासारखी परिस्थिती एवढी बेकार इकडं. एवढी पाठीने आला एवढी ह्या गर्दी सांगून फायदा नाही. म्हणजे आपले घर कशी माहिती का याचा फाटा चोर त्याचा फाटा चोर याचा बांबलीचा फाटा घे त्याची जांभळूचा घे त्याची बोरीचा चोर. इथं बघा दिलदार माणसं आहेत. पाठी डायरेक्ट लोकांना दान करतात घ्या घेऊन जा. काय बोलतो माहिती याचा ते मटण खांडाचा ही खैराची झाडं आहेत बघू शकता. असेल त्याचा बनवतात. मित्रांनो ही राजस्थानची वालवंटाची माती आणि ही इकडची भुता ही माकरा जशी तुमच्या जंगलात असतात ना तसे आमच्या इकडे राजस्थान मध्ये आहेत गुजरात मध्ये. बघू शकता माकरा कशी टांगल्या ती बसल्यान बघ ना ती माकडीन पण येत रे जोरात. गाडीवाल्याने घेतली तरी कशी ते ना म्हणजे असाच इकडे असंच चालतं. बघू शकता इकडे माकडीन पण आहेत माकडा पण आहेत सगळे दोन्ही साईडला आहेत बघू शकता. बघू असं ना. हे आहे नदी वालकाशी. पाणी आटले अरे रास पाणी आहे. पाणी आटले नाही जाम मोठा आहे तिचा. पूल बघ किती मोठा आहे. काय सांगता बाहेर काय काय तो त्याच नाही सांगत. आपल्याकडं वालुगारला बंदी आहे. इथं वालुगारून घेतला डायरेक्ट JCB लावून. याला लय घाई झाली आहे. हे लवकरच मरल असं मी बोलत नाही पण मिळाला तर मिळाला. मी त्या चायनीज वाल्याला विचारतोय का बोलतो अच्छा लागते का बोलतो. अच्छा लागते का चायनीज वाला अच्छाच लागतं सांगेल ना. तो थोडी त्याची स्वतःची बुराई करणार आहे का नाही चांगला नाही लागत की तुम्ही घ्याव नका सांगा तर कधी तुम्हीला बोलतो अच्छा लागते का करतो. अच्छा लगता है क्या अच्छा लागते का. ये तो लेडीज आम्ही आता तिथून निघालो
त्याच्यानंतर आम्ही काही व्हिडिओ बनवलीच नाही, पूर्ण रस्त्यामध्ये काहीच नव्हतं. आता आम्ही इथून चाललो उदयपूरला. कालोखाचं तुम्हाला काहीच दाखवणार आहे. ते चायनीज खायला थांबलो, यांची चायनीज खायची इच्छा होती, बोलतो जेवायला नको, बोलतो चायनीजच खायचं आहे. ठीक आहे चालेल बरं, तुमच्यासाठी चायनीज घेतो, चायनीज खा आणि पैसे वाचवा. रात्रीचे आता 11:30 वाजलेत आणि सगळे झोपलेत गाडीमध्ये. गाडी इथं लावली, मच्छा जागा आहे, मच्छाला उठवलं. आणि आता चहा प्यायची इच्छा झाली, झोप येते. 40-50 किलोमीटर राहिले काहीतरी. 40-50 किलोमीटरला मच्छा तिकडून आहे करत आहे. 40-50 किलोमीटरला अजून 40-50 मिनटं दाखवत आहेत. हायवे चांगला आहे त्याच्या. एवढं थंडीनं आता चहा पीत लावले आणि एवढं हेल घेतलं आहे. ते नंतर जेव्हा कामे तिथे हेल नाही भेटत जास्त, त्यामुळे घेऊन ठेवलेत. गरम गरम चहा जाम भारी लागतो ना. याची अवस्था बेकार झाली, याची अवस्था जाम बेकार झाली. दूर सोड, दूर तोंडाची दूर सोड. हे मस्त एकदम पद्धतशीर लाईटी लावून ठेवलेले आहेत त्यांनी. ब्लर का घेत भारी दिसतात पण लाईटी, बघ ना. वाटतं कुठेतरी आल्या हो, पाचशे विच्छे का होईना. अच्छा, खायला आपल्याला पद्धतशीर भेटेल तशी पाहिजे. पद्धतशीर झोपायची सोय कर. काय झोप ना.